स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत, आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। छत्रपति संभाजी नगर में महानगर पालिका चुनाव की आहट के बीच महायुति के भीतर सीटों के बंटवारे का मुद्दा सुलझने के बजाय और अधिक उलझ गया है। इस पर पालक मंत्री संजय शिरसाट ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान अपनी नाराजगी जाहिर की और सीधे तौर पर पूछा, जब चारों तरफ केवल भ्रम और अव्यवस्था है तो हम चुनाव कैसे लड़ेंगे। मंत्री के इस बयान से महायुति के भीतर मतभेदों और असहमति की तस्वीर सामने आई, जिससे आगामी महानगर पालिका चुनाव की तैयारियों में तनाव की स्थिति बन गई है। आणि संभाजीनगरच्या नाराजांचा सध्या राज्यभर हेलो लढ बंद तुझं तुला करायचं का एवढं सांग मला, बाकी नाही. ठीक. तर पुण्यामध्ये आतापर्यंत 2 राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास झालेलं होतं, पण आता राष्ट्रवादी बरोबर शिवसेनाही जाणार जवळपास निश्चित झालेलं आहे. शरद पवारची राष्ट्रवादीबद्दल मी काही बोलू शकत नाही, परंतु अजितदादांची राष्ट्रवादी बरोबर जर शिवसेना जात असेल तर तो महायुतीचाच एक भाग आहे, म्हणून त्यात आम्ही काही गैर मानत नाही. आणि अशा युत्या ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. कधी शिवसेना भाजप बरोबर गेली, कुठे राष्ट्रवादी शिवसेना बरोबर आली, किंवा भाजप राष्ट्रवादी बरोबर गेली, असं सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे, परंतु ते अत्यंत कमी प्रमाणात आहे. एकंदरीत जर पाहिलं तर ज्याला आपण म्हणतोय की 10-20% ह्या युती झाल्याचं चित्र दिसतं, बाकी सर्व स्वतंत्र लढताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ही महायुतीची जे काही युती व्हायला पाहिजे होती तशी झालेली कुठे दिसत नाही. पण पुण्यामध्ये जागा वाटप म्हणजे युतीची आहे कोणीच सांगायला तयार नाही. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक आहे. दोघांनी युनिफॉर्म वाटले, एकमेकांसमोर उमेदवार आहेत, तर युती आहे म्हणतात. ठीक आहे नाही, मग युती आहे असं म्हणायला काय हरकत नाही ना, परंतु जोपर्यंत आता आजचा उद्याचा दिवस जे फॉर्म वापस घ्यायचा टाइम आहे तोपर्यंत जर काही ठिकाणी पुन्हा जर एकमेकाचं जर मनोमिलन झालं किंवा एकमेकाचं युती जागा वाटपाचं जर काम झालं तर असलेले उमेदवार हे काढणं जरी अवघड असलं तरी ते होईल की नाही याबद्दल शंका तर निश्चित आहे, परंतु प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसतात. शिवसेनेमध्ये म्हणजे पुण्यामध्ये शिवसेनेकडून 2 उमेदवारांना एकच एबी फॉर्म देण्यात आला, त्यामुळे संतापलेल्या एका उमेदवारानं थेट प्रतिस्पर्धी असलेल्या दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्मच घेऊन टाकला. असे अनेक प्रकार निवडणुकीच्या काळामध्ये होतात. संताप असतो, राग असतो. प्रत्येक उमेदवार हा आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने असतो आणि ते काही चुकीचं नाहीये. पक्षासाठी काम करणारा उमेदवार जेव्हा अशा क्षण येतात, जेव्हा ही ज्याला कार्यकर्त्याची निवडणूक म्हणतात ना, तर मग या निवडणुकीमध्ये त्यांचा तिकीट मागण्याचा हक्क जरूर आहे आणि त्यांनी ते मागितलं पाहिजे. आणि त्यावेळेला जर असा प्रकार घडला तर मला वाटतं तर संतापून झालेला तो उद्रेक आहे. 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिला होता. होतं, अनेक ठिकाणी होतंय, 1-2-3 ठिकाणी झालेलं आहे. संभाजीनगर मध्ये सुद्धा एका ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आता एकाचा ज्यांनी पहिला भरला त्याचा वैध ठरतो, दुसरा अवैध ठरतो. हे प्रकार बहुतेक काही ठिकाणी झालेले आहेत, तुरळक आहे पण काही ठिकाणी झालेले आहे. एबी फॉर्मचा आणखी गडबड अशी झाली मुंबईमध्ये. तुम्ही भाजप आणि शिवसेना एकत्र लढताय. मुंबईचा वार्ड क्रमांक 173 मध्ये भाजपने त्यांच्या उमेदवाराला एबी फॉर्म दिला होता, मात्र ती जागा
तुमच्याकडे होती. त्यानंतर भाजपने दिलेला एबी फॉर्म पुन्हा मागून घेतला. मात्र उमेदवाराने त्या फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि फॉर्म भरला. आता तिथं शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होणार युती असताना. एबी फॉर्मला कलर झेरॉक्स चालत नाही. कदाचित त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल तर त्याचा काय निकाल लागला माहित नाही. परंतु एबी फॉर्मची कुठेही कलर झेरॉक्स चालत नाही हे तेवढं सत्य आहे. युतीच्या चर्चा अजूनही सुरू आहे. तुम्ही म्हणताय की अर्थमालिकेच्या तारखेपर्यंत सगळं सुरू आहे. कुठे कुठे हे शक्य आहे? संभाजीनगरात शक्य आहे का? नाही, संभाजीनगरमध्ये तर शक्य नाहीये. संभाजीनगरमध्ये युती ही तुटलेली हे जाहीर झालेलं आहे. आता इथं युती करणं म्हणजे आता डोके फोडाफोडी सुरू करणं हा नवीन अध्याय सुरू होईल. म्हणून संभाजीनगरमध्ये युती होणार नाही. आता जो गेल्या 2-3 दिवसांपासून जो राडा सुरू आहे त्या राड्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. एकीकडे राज्यातल्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आणि एकीकडे संभाजीनगरची निवडणूक असं चित्र राज्यात दिसते. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही काउंट करू नका ना. हा उद्रेक काय होतो, असू शकतात तुमच्याकडे जागेची मागणी ते करतात कार्यकर्ते. अनेक वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता जर उमेदवारी मागत असेल तर ते गैर आहे का? तुमच्या निवडणुकीला त्याने झेंडे घेऊन फिरला का नाही फिरला? तुमच्या घोषणा दिल्या का नाही? तुमच्यासाठी काम केलं का नाही? मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही अनेक उमेदवार असतात, अनेक उमेदवार जे पक्षाचे आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी, असतात, त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या समोर जावंच लागेल. तुम्ही त्याच्यापासून दूर पळू शकत नाहीत. जा ना समोर, बोला ना. बरं, जर तुमचं चुकलं असेल तर निश्चितच त्यांचा संताप हा योग्य असतो. पण तुम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही, मग त्या कार्यकर्त्यांनी झेंडा घेऊन तुमचे प्रचार करायचा, तुमच्या घोषणा द्यायच्या. पक्ष म्हणून त्यांनी स्वतःची नोकरी दावाला लावायची, काही ठिकाणी घरावर राखरांगोळी करायची आणि अनेक वर्ष तुमचं काम करायचं आणि त्याला तुम्ही टेक इट इझी घ्याल. तो कार्यकर्ता हा ऐकत नाही. कार्यकर्ता तुमच्यासाठी ग्राउंड लेवलला ज्या ठिकाणी इतर पक्षाचे लोक असतात त्याच्यावर भांडताना तो कशा पद्धतीने भांडतो हे एकदा जर आपला अनुभव जर तुम्हाला जर कुणाला नसेल तर तो घ्या, एकदा पहा. म्हणून कार्यकर्त्याला समोर गेलं पाहिजे. तुमच्याकडून चुकलं, माफी मागितली पाहिजे, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तुमच्याकडून खरंच चूक झाली असेल तर माफी मागायला तुम्हाला काय हरकत आहे? परंतु नाही, आता कार्यकर्त्यालाच उचलून जेलमध्ये टाका जर अशी तुमची भूमिका जर असेल तर मग कार्यकर्ता संतपणार नाही. प्रत्येक नेत्याच्या, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते गेलेले आहेत. समजवण्याचा प्रयत्न का करत नाही? पळता कशासाठी? तुम्ही पळता याचा अर्थ तुम्ही चूक केलेली आहे. समोर गेलं पाहिजे माणसं. आणि म्हणून हे जे काही आता राडे जे चाललेत ना, हे फक्त त्यांचं म्हणणं न ऐकून घेतल्यामुळे झालेला राडा आहे. तुम्ही अनेक वर्ष त्यांना राबून घेतलं, परंतु त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष हे आज तुमच्या अंगलट येतं. प्रचाराला निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही सर्वजण एक साथ कामाला लागा. अरे, कार्यकर्त्याकडे पैसे नसतात. कार्यकर्ते खिशातले काढून कष्टाचे पैशाचं पॉम्पलेट छापतो, लोकांच्या दारोदार जातो, भेटतो. त्याचा झालेला खर्च तो कोणत्या आशेने केलेला आहे त्यांनी, की मी एकदा तरी नगरसेवक होईल. मग अशा वेळेला त्याची भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून असे जे उठावाचं प्रमाण जास्त वाढलं ते कार्यकर्त्याला समजून न घेतल्यामुळे झालेलं आहे. तुम्ही आंदोलनाचंच विचारलं म्हणून एक विचारतो की तुमच्या घरासमोर एक आंदोलन झालेलं होतं, त्यातल्या तो महिलेचा एक व्हिडिओ फार सोशल मीडियावरती व्हायरल होतोय घोळ आल्याचं, तर ती तुमचे नातेवाईक आहे असं पण काहीतरी समोर आलं नंतर. माझ्या घरासमोर झालं आंदोलन, झालं ना. मी त्या महिलेला घरात घेतलं, पाणी पाजलं, समजवलं आणि मला नंतर कळालं की माझे दुरून नातेवाईक लागते. तिनेच सांगितलं की मी तुमचे नातेवाईक लागते. नंतर त्यांना सगळ्याला समजवल्यानंतर हसून तिच्याबरोबर आमचे सगळ्यांचे फोटो सेशन सुद्धा झालं. कार्यकर्त्याला समजवलं पाहिजे, तुमची अडचण सुद्धा त्यांच्या लक्षात आणली पाहिजे. हेच तर निवडणुकीचं तंत्र असतं ना. मुंबईच्या प्रचाराला ठाकरे बंधू 4 जानेवारीला सुरुवात करणार आहे. संयुक्त जाहीरनामा, संयुक्त सभा आणि मुंबई आमची असं ते सगळं टॅगलाईन आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या एक सभेचा एक वेगळा पॅटर्न असतो. एक मोठी प्रचंड जाहीर सभा घेणे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही ठरलेलं वाक्य, परप्रांतीयाचा महापौर बसणार नाही दुसरं वाक्य, मुंबई आमचीच, तुमची नाही बाबा, मुंबई ही सर्वांची, गडचिरोलीमध्ये राहणाऱ्याची बी मुंबई,
कोकणात राहणाऱ्यांची पण मुंबई, मराठवाड्यामध्ये राहणाऱ्याची मुंबई. प्रॉपर्टी नका समजू त्याला. मुंबईबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आदर आहे, परंतु ती सभा होणार, मग एखाद दोन सभा झाल्या की त्याचा प्रचार संपला. अशा प्रकारे प्रचार करून चालत नाही. परंतु त्यांचा तो स्वभाव आहे, त्यांची ती कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीचा फटका या निवडणुकीमध्ये त्यांना बसणार आहे. संजय राऊत असं म्हणाले की सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारीसाठी खुले आमपणे पैशाचा खेळ सुरू आहे. एबी फॉर्म सोबत भाजप 5 कोटी रुपये देत आहे, तर शिंदे गट 10 कोटी रुपये देत आहे, असा दावा त्यांनी केलेला आहे. संजय राऊतला काय माहित नाही, परंतु पैशाचे स्वप्न पडत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब किती पैसे खर्च करणार? 10,000 कोटी. निकाल विरोधात गेला, आयोगाला 2,000 कोटी रुपये दिले. हे 1,000 कोटी, 5,000 कोटी, 5 कोटी, 10 कोटी या कोटीच्याच गप्पा मारण्यामध्ये याचा टाइम चाललेला आहे. परंतु विधानसभेच्या टायमाला ज्या उमेदवार यांनी विकल्या ना, त्याचा कुठेही उल्लेख हे करत नाही. पक्ष विकायला निघलेले हे लोक आता आज शेवटची घटका मोजतात, आणि शेवटची घटका मोजत असताना मग कुणावर तरी आरोप थोपून आपण त्यातून सही सलामत बाहेर निघालं पाहिजे, ही त्यांची असलेली भूमिका आहे. नितेश राणे म्हणतात की मुंबईचा महापौर जो आहे तो खान, पठाण, अब्दुल, बुरखावाडी महिला येऊ शकते. त्यामुळे मुंबईचा महापौर हा मराठीत व्हायला हवा आणि त्यासोबत जुलूस होणार आहे तो आमचाच होणार. हा वाद करण्यात मला वाटतं आताच्या घडीला कोणताही अर्थ नाही. मुंबईचा महापौर मराठी होणार, नक्की होणार. हा महायुतीचा होणार, हे सर्व नेत्याने सांगितल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करणं मला वाटतं त्यामुळे एक वेगळी चिथवणी देण्यासारखा तो प्रकार असेल. म्हणून आता जे मोठ्या नेत्याने सांगितलंय तीच लाईन घेऊन आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. तुम्ही आता म्हणाले की जशी महायुती व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही, त्याला कोण जबाबदार आहे? बहुतेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांचा किंवा तिथलचे पदाधिकारी किंवा तिथलचे नेते यांचे आडमुठे धोरण सुद्धा कारणीभूत ठरलेलं आहे. काही लोकांना उगाच तरी वाटतं की आपली शक्ती वाढली, काही लोकांना वाटतं नाही माझे कार्यकर्ते सामावून घेण्यासाठी आपल्याला युती तोडावं लागेल. आणि असे सगळे प्रकार जेव्हा ते झालेत, मग त्यांनी त्याचे कार्यकर्ते घेतले, तर माझा कार्यकर्ता का नको, मग माझा कार्यकर्ता का नको, असं करून स्थानिक नेत्यांनी ती युती होऊ नये असाच प्रयत्न केलेला सगळीकडे दिसतोय. म्हणून वरिष्ठांची जरी नेते युतीची जरी महत्वाकांक्षा होती, परंतु स्थानिक पातळीवर त्याला छेद देण्यात आलं, हे तेवढं सत्य आहे. भाजप संभाजीनगरमध्ये भाजपने ते केलंच ना. आता हे भाजपवाले खोटंही बोलतात, हे तुम्हाला मी पुराव्यानिश्चित सांगू शकतो. हे माझ्याकडे त्यांचं पत्र आहे. या पत्रामध्ये त्यांनी दिलेल्या जागा, देव केलेल्या जागा आहे. या जागेमध्ये कोणत्या जागा दिल्या होत्या, काय दिलं होतं, हे सर्व याच्यात आहे. परंतु हे सर्व असताना सुद्धा हा प्रस्ताव त्यांना कसं आपल्याला थोडासा 2 जागेसाठी चेंज करायचा होता, हे सांगितल्यानंतर सुद्धा ऐकलं नाही. त्यांचं मुळातच युती तोडायचं हीच त्यांची धारणा होती, आणि म्हणून त्यांनी युती तोडलेली. म्हणून आता किती खोटं बोललं तरी हा कागद तर लपणार नाही ना. म्हणून युती तोडण्यासाठी भाजपच कारणीभूत आहे, हे तेवढं सत्य आहे. पण भाजपचे नेते असं म्हणतात की आम्हाला लेखी स्वरूपात कुठलाही प्रस्ताव निवडून दिला गेला नव्हता. प्रत्येक बैठकीमध्ये जयस्वाल वेगळं बोलायचे, चिरंजीव वेगळं बोलायचे, जिल्हाध्यक्ष वेगळं बोलायचे. आम्ही ठरवायचं कसं की कुणाचं खरं आहे, कोणता प्रस्ताव. अहो, तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होता ना. प्रस्ताव कोणी द्यायचा आहे? तुम्ही दिला ना प्रस्ताव. आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेबांशी, देवेंद्र फडणवीस साहेबांशी, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून आपण जो प्रस्ताव फायनल केला, त्यातल्या 2 जागा तुम्ही का डावलल्या, याचं उत्तर आहे का काही? याचं काही उत्तर आहे का? नाही आहे तुमच्याकडे उत्तर. तुम्ही बोलता एक, करता एक, मुद्दामून मेघ कशी मारायची हे तुम्हाला माहिती. मग मुख्यमंत्री साहेबाचं ऐकत नसाल तर त्याचे भोग आता भोगावं लागतात. असं की तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत आहात त्यांच्यासोबतच महानगरपालिकेत तुम्हाला लढायचं आहे, तर तुमचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत? कारण की थोडंसं अवघड होईल मित्रावर टीका करणं. मित्रावर टीका करायची आम्हाला गरजच नाही. आम्ही डेव्हलपमेंट हा विषय आमचा असणार आहे. प्रामुख्याने डेव्हलपमेंटवरच बोललं पाहिजे.
लोकांना तुमच्या पर्सनल भांडणाचं काही घेणं देणं नाहीये. लोकांना त्यांच्या पाणी प्रश्नाचं काय झालं, त्यांना रस्त्याचं काय झालं, लाईटचं काय झालं, ड्रेनेजचं काय झालं, किंवा स्वच्छतेचं काय झालं, आणि होणारी डेव्हलपमेंट, हाच लोकांच्या डोक्यात विषय असतो. नाही तुम्ही एकमेकाशी कसे भांडले, वा वा वा. लोकांना वेळ नाही तेवढं टाळे वाजवण्यासाठी तुमच्यासाठी. म्हणून डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा असणार आहे. असं आहे की पाणी प्रश्नाचं पेयावरनं तर लढाई होणारच आहे. ते कोणीच सोडवला पाणी प्रश्न. आम्ही आता श्रेयवादाच्या लढाईच्या भानगडीत पडणार नाही. शहराच्या जनतेला पाणी पाहिजे, ते देण्याचा आमचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला आले हे सर्वांना माहिती आहे, शहराच्या जनतेला माहिती आहे. म्हणून आता श्रेय कुणीही घ्या, पण शहराला पाणी द्या, ही आमची भूमिका असणार आहे. भाजपला मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा आहे आणि ठाकरे बंधू हे मराठी माणूस, ठाकरे बंधूंच्या मागे मराठी माणूस आहे असं संजय राऊत म्हणतात. भाजपला दगड घालायचा आहे. देवेंद्र फडणवीस कोण आहेत? ते कोणतं मराठी माणूस नाही. तो माणूस मराठी माणसाची व्याख्या पहिले एकदा सांगा आम्हाला. महाराष्ट्रामध्ये असलेल्या विधानसभेमधल्या मराठी माणसांची संख्या किती आहे, किंवा मराठी माणूस त्यात आहे का नाही हे तरी सांगा. मग तुम्हाला मराठी माणसाची व्याख्याच करता आली नाही. कधी उत्तर भारतीय म्हणतील, कधी पाक दार्जिलिंगला जे सपोर्ट करतात ते पुन्हा तशा पद्धतीत टीका करतील. पहलगाम हल्ला झाला तो चुकीचा झाला म्हणतील. हे जे आहे ना, यांच्या बदलत्या भूमिका मताच्या बिरजेसाठी हा सगळा सारीपाट त्या खेळतात, आणि मूळ मराठी माणूस हा त्यांच्यापासून केव्हाच दूर गेलाय याची जाणीव सुद्धा त्यांना नाही. म्हणून आता मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट आता या दोघा भावाकडून घ्यावं लागेल. इंदौर में जो दूषित पाणी एक प्रकार समोर आलेला आहे. झोन नंबर 1 मध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते भाजपच्या एका महिला अधिकृत उमेदवाराचं बी फॉर्म खाली लपवलेल्याचा आरोप आहे, ते काढून दाखवतात असा एक व्हिडिओ व्हायरल होतो. नाही, या संदर्भामध्ये जो कोणी त्या इलेक्शनचा इन्चार्ज असेल, मला वाटतं जी श्रीकांत त्याचे आयुक्त त्याचे इन्चार्ज आहेत, त्यांनी ती गंभीरपणे दखल घ्यावी आणि त्या अधिकाऱ्यावर जर चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चला, बहुत देर हो गई बिल्कुल. इंदौर में दूषित पानी की वजह से 8 लोगों की मौत हुई है. ये जो घटना घटी इंदौर की दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन वहां का प्रशासन या तो वहां के जो भी लोग इससे जवाबदार है उनके तरफ तो कार्रवाई तो होनी ही चाहिए. लेकिन ये ऐसे हादसे पानी की वजह से अगर हो गए तो ये उस शहर के लिए, उस राज्य के लिए शर्मनाक बात है. जी, बांग्लादेश में कई सारे लोगों पर अत्याचार हो रहा है, मारा जा रहा है, और दूसरी तरफ शाहरुख खान जो है वो बांग्लादेशियों को अपनी टीम में ले रहे हैं. शाहरुख खान और ये दूसरे जो कोई खिलाड़ी है, ये पैसे के कठपुतलियां है. बांग्लादेशी हो या पाकिस्तानी हो, कभी भी उन्होंने भारतीयों को सम्मान देने की कोशिश नहीं की. उल्टा बांग्लादेश के लोगों को भी जब राजकीय पेच आता है उस टाइम भारत ने उनको सपोर्ट किया, उनको संभाला है. इसलिए शाहरुख खान जैसे कई आए कई गए, उससे हमारे राजनीति पे कोई फर्क भी नहीं पड़ता, और ऐसे काम करने वालों को जनता भूलती भी नहीं. तो कांग्रेस नेता खड़गे ने कहा है कि 2025 में बीजेपी ने पूरे देश में लूट की. 2025 में लूट किए, और इन्होंने जो 60 साल से जो लूट रहे उसके बारे में एक लफ्ज भी नहीं कहते. लूट की कि माने क्या किया है बता तो दे. देश प्रगति पथ पर चल रहा है, देश आगे जा रहा है, महासत्ता बनने जा रहा है. आज देश की तरफ कोई उंगली उठाने की कोशिश भी नहीं करता. ये लूट होती है. कांग्रेस ने जात पात के नाम पे लोगों में बंटवारा किया है. कांग्रेस एक तरीके की अंग्रेजों की जो नीति है उसको अपनाती है, और ये नेक्स्ट जो है इंग्रज गए और कांग्रेस छोड़ गए, ऐसी उनकी स्थिति है. जी, स्थानिक लेवल पे अगर बात की जाए तो आपने कहा कि स्थानिक नेताओं की वजह से महायुति से जो थी वो नहीं, वो तो होगा ना. स्थानिक नेताओं का जो अहंकार था उसी के ऊपर से युति टूटी है, और उसके भोग और उसका परिणाम वो आज भोग रहे हैं. जी, 4 तारीख के बाद ठाकरे बंधु एक साथ करेंगे और प्रचार. अरे ये उनकी प्रचार की एक रणनीति होती है, और वो हमेशा इसी तरीके प्रचार करते हैं. 2 सभा लिए तो उनको लगता है कि पूरे महाराष्ट्र ने हमारी सुन ली और अब लोग हमारे पीछे ही चलेंगे. बताइए ना उनके कितने लोग हैं अभी
ये महानगर पालिका में कितने कैंडिडेट खड़े करे, उनका वो भी अंदाज उनको नहीं होगा। सर, कृपा शंकर सिंह ने कहा है कि मुंबई का जो महापौर है वो उत्तर भारतीय ही बनेगा। देखो, उन्होंने मीरा भाईंदर के बारे में बोला, ऐसा मैंने सुना है, शायद मुंबई के बारे में बोला नहीं है। और मुंबई का महापौर ये मराठी आदमी ही होगा। झालं ना यार, जाऊ दे रे, आता काय किती घेतलं लोकांनी थांबलेत, मला आता आणखी जायचं। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।